भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर। गैस वितरण में बड़ा खेल। अस्सी दिन बाद भी नहीं मिला सिलेंडर। ब्लैक मार्केटिंग का सनसनीखेज आरोप। गोबरवाही क्षेत्र में रसोई गैस वितरण व्यवस्था पूरी तरह पटरी से उतर चुकी है। पहले से चल रही अनियमितताओं के बीच शासन द्वारा लागू किए गए नए स्लैब ने ग्रामीण जनता की मुश्किलें और बढ़ा दी है। नियम के अनुसार ग्रामीण क्षेत्रों में 45 दिन के बाद और शहरी क्षेत्रों में 25 दिन बाद गैस सिलेंडर उपलब्ध कराने का प्रावधान है, लेकिन जमीनी हकीकत इससे बिल्कुल अलग है। ग्रामीण उपभोक्ताओं को 75 से 80 दिन तक इंतजार करना पड़ रहा है, फिर भी सिलेंडर नहीं मिल रहा। जहाँ शहरों में छोटे परिवार रहते हैं, वही गांव में बड़े और संयुक्त परिवार है। इसके बावजूद ग्रामीणों के लिए ज्यादा इंतजार और ऊपर से आपूर्ति में देरी, यह सीधे तौर पर ग्रामीण जनता के साथ भेदभाव और अन्याय माना जा रहा है। क्षेत्र के जिला परिषद सदस्य कृष्णकांत बघेल ने आपूर्ति विभाग और गैस एजेंसी पर तीखे आरोप लगाए हैं, जिनमें शीतल गैस एजेंसी पूरी तरह वितरण में नाकाम है, प्रशासन का कोई नियंत्रण नहीं और 37 गांव के 7338 उपभोक्ता प्रभावित है। गैस की कमी का हवाला देकर एजेंसी ने होम डिलीवरी सेवा बंद कर दी है। इसका सबसे ज्यादा असर वृद्ध, विकलांग, असहाय लोगों पर पड़ा है, जो एजेंसी तक नहीं पहुंच सकते, वे भारी संकट में हैं। सबसे गंभीर आरोप ये सामने आया है कि जिन उपभोक्ताओं को सिलेंडर मिला ही नहीं, उनके मोबाइल पर डिलीवरी और सब्सिडी जमा होने का मैसेज आ रहा है। इससे संकेत मिल रहा है कि उपभोक्ताओं के नाम पर फर्जी डिलीवरी दिखाई जा रही है और सिलेंडर ब्लैक मार्केट में बेचे जा रहे हैं। देश और विश्व स्तर पर बनी गैस की कमी के बीच आरोप है कि एजेंसी इस स्थिति का फायदा उठाकर सिलेंडर ब्लैक कर रही है और जनता की परेशानी को और बढ़ा रही है। 1 अप्रैल 2026 को गोबरवाही में गैस वितरण, फिर सीधे 21 अप्रैल 2026 को वितरण। इसके बावजूद होम डिलीवरी नहीं, एजेंसी के सामने भीड़ जमा करवाई गई, OTP की सही जांच किए बिना सिलेंडर बांटे गए। कृष्णकांत बघेल ने पूरे मामले की गहन की जांच की मांग की है, साथ ही चेतावनी दी है कि अगर जल्द समस्या का समाधान नहीं हुआ तो क्षेत्र की जनता के साथ मिलकर कालाबाजारी और अनियमितता के खिलाफ जन आंदोलन छेड़ा जाएगा। अब सबसे बड़ा सवाल ये है कि क्या यह सिर्फ लापरवाही है या बड़ा घोटाला? क्या प्रशासन दोषियों पर कार्रवाई करेगा या फिर गरीब और ग्रामीण जनता यूं ही परेशान होते रहेगी? क्षेत्रामध्ये गॅस वितरणाची एवढी टंचाई आहे की लोकांना आधीच 45 दिवसाच्या आधी तुमची बुकिंग होत नाही असा शासनाचा नियम आहे। शहरामध्ये 25 दिवस आणि ग्रामीण भागाकरिता 45 दिवस। 45 दिवस म्हणजे ज्यांचा सिलेंडर संपला किंवा ज्यांना सिलेंडर मिळाल्यानंतर ज्यांची बुकिंग जेव्हा डिलिव्हर झाला त्याच्यानंतर 45 दिवसानंतर च्या आतमध्ये त्याला बुकिंग करता येत नाही। 45 दिवसानंतर तो बुकिंग करतो आणि बुकिंग झाल्यावरही त्याला एक महिना सिलेंडर मिळत नाही। आज अशी अवस्था आहे की ह्या गोबरवाही क्षेत्रामध्ये ज्यांची बुकिंग 25 मार्चला झालेली आहे अशा लोकांना या गोबरवाही क्षेत्रामध्ये जी शीतल गॅस एजन्सी आहे त्यांनी 25 मार्चच्या ज्या बुकिंग झालेल्या लोकांना अजूनपर्यंत सिलेंडरचा पुरवठा केलेला नाही करिता ही जी यंत्रणा आहे पूर्णतः अपयशी ठरलेली झालेली आहे आणि शासनाच्या प्रशासनाच्या याच्यावर अजिबात नियंत्रण नाही। आधीच 45 दिवसाची ग्रामीण भागाकरिता मर्यादा आहे आणि समजा 25 मार्च वाल्याला आज 1 महिन्यानंतर सिलेंडर मुदत मिळतही असेल तर 1 महिन्यानंतर त्याला ती 25 मार्च जी त्यांनी बुकिंग केली होती
तो तेव्हापासून त्याला 45 दिवसाचा कालावधी ग्राह्य धरत नाही. तर त्याला जेव्हा 1 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर किंवा 45 दिवसानंतर समजा त्याला सिलेंडर मिळाला, तर ते आधीचे 45 दिवस आणि त्या डिलिव्हरीला जो लागणारा कालावधी आहे तो 45 दिवस, असा 90 दिवसानंतर सिलेंडर मिळणार आहे. आता तर समजा 45 दिवस आधीचे आणि 1 महिना झालेला आहे, तर असा 2.5 महिन्यानंतरही सिलेंडर मिळत नाही आहे. तर हा शासन काय करत आहे आणि प्रशासन काय करत नाही याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. शासनाची जी वितरण व्यवस्था आहे, गॅस हा अत्यावश्यक वस्तू सेवा अधिनियमामध्ये मोडतो, परंतु ही शासन याच्यावर शासनाच्या नियंत्रणातली ही बाब आहे, परंतु शासनाने याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून दिलेला आहे. आणि लोकांमध्ये एवढा प्रचंड आक्रोश आहे, कारण ग्रामीण भागातील जनता ज्यांच्याकडे कोणी नाही, ज्यांचे जे वृद्ध लोक आहेत, काही अपंग लोक आहेत, ज्यांचे शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत, जे आजारी आहेत, अशा लोकांना जर सिलेंडर मिळत नसेल आणि ही जी शीतल गॅस एजन्सी आहे, ही शीतल गॅस एजन्सी याने मागील ही जेव्हापासून हा गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, त्या कालावधीपासून यांनी जी घरपोच डिलिव्हरी जी सेवा होती ती पूर्णपणे बंद केलेली आहे. आणि यामागे यांच्या एक कट आहे, हेतुपुरस्पर त्यांनी ही होम डिलिव्हरी बंद केलेली आहे. त्यामागच्या कारण असं लक्षात येत आहे आणि लोकांचाही असा आरोप आहे आणि माझा स्वतःचा आरोप आहे, कारण मी ही ज्या संपूर्ण परिस्थितीचा जेव्हा अभ्यास करत आहे आणि लोकांच्या ज्या अडचणी माझ्यासमोर येत आहेत, तेव्हा मी बघत आहे की लोक मला सांगतात, दिवसामध्ये मला 50 फोन येतात आणि लोक सांगतात की आमचा जो स्टेटस आहे, आमचा बुकिंग स्टेटस तो सिलेंडर डिलिव्हर दाखवतो, आमच्या खात्यामध्ये सबसिडी पण आलेली आहे. असे बरेचसे लोक तुम्हाला भेटतील. शासनाने याची चौकशी करायला पाहिजे. हे जो संबंधित विभाग आहे यांनी जर सखोल या प्रकरणाची चौकशी केली तर आपल्याला असं स्पष्ट लक्षात येईल आणि सिद्ध देखील होईल की बऱ्याचशा लोकांना सिलेंडर पुरवठा झालेला आहे असं त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये मेसेज दिसेल किंवा त्यांच्या रेकॉर्डवर आपल्याला दिसेल. शासनाचे जे काही वेबसाईट आहे किंवा जो त्यांच्या सिस्टम आहे त्यामध्ये सिलेंडर डिलिव्हरी झाल्याचा मेसेज दिसेल, सबसिडी मिळाल्याचे मेसेज दिसेल. तर हा काय प्रकार आहे? तर माझा असा आरोप आहे आणि नागरिकांचा देखील असा संशय आहे की ह्या जो सिलेंडर ऑलरेडी त्याला बोगस OTP टाकून हे त्याला सिलेंडर डिलिव्हर झालेला आहे म्हणून दाखवतात आणि हे जे त्यांना जो डिलिव्हर झालेला सिलेंडर आहे तो ब्लॅक मार्केटमध्ये अक्षरशः विकला जातो. आणि ही जी आधीच जी राष्ट्रीय आणीबाणी आहे, पूर्ण जागतिक आणीबाणी आहे, अशा काळामध्ये ऑलरेडी हे याच्यात काही दुमत नाही की विश्व स्तरावर हा राष्ट्रीय संकट आहे, वैश्विक संकट आहे आणि गॅसचा तुटवडा आहे. परंतु त्या परिस्थितीचा फायदा घेऊन हे जो व्यापारी लोक आहेत किंवा काळाबाजारी करणारे लोक आहेत, एजन्सीवाले लोक आहेत, ते याला एक संधी त्यांच्यासाठी मिळालेली आहे आणि हे लोक ह्या परिस्थितीच्या एक आपण देशाचा नागरिक या नात्याने अशा परिस्थितीमध्ये देशाला सहकार्य करण्याची भावना माणसामध्ये असते, परंतु ह्या ज्या भावनेचा हे गैरफायदा उचलत आहे आणि हे एजन्सीवाले हे या प्रकारचे जे ज्यांना सिलेंडर मिळाल्याचा मेसेज येतो, हा जो अशा प्रकारचे जे सिलेंडर आहेत हे काळाबाजारी करत आहेत आणि हे ब्लॅक मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. शासनाने एक याची गोपनीय चौकशी करावी की खरोखर ही जी माझा जो आरोप आहे ते खोटा आहे की खरं आहे आणि तुम्ही हे चौकशी करा. तुम्हाला कुठेतरी हे आढळून येईल की बरेचसे ह्या काळा बाजारामध्ये जो 950चा जो सिलेंडर आहे तो तुम्हाला 1,500, 2,000, 2,500, 3,000 असं 2 ते 3 हजारामध्ये तो सिलेंडर मग कुठला मिळतो? हाच जो सिलेंडर मिळत आहे ज्यांना जो मेसेज येत आहे. माझा हा आरोप आहे, स्पष्ट आरोप आहे आणि शासनाने जर याची पूर्ण सखोल चौकशी केली, गोपनीय चौकशी केली, बोगस ग्राहक पाठवून असं हे कुठून हे ब्लॅक मार्केट होत आहे आणि त्यांना कुठून अवेलेबल झाले, तर याच्यामध्ये हे एजन्सीवालेच अवेलेबल आहेत आणि हेच ब्लॅक मार्केटिंग करत आहेत. हे लोकांना त्या ब्लॅक मार्केटमध्ये हा सगळा पुरवठा करत आहेत आणि ही जी ऑलरेडी जी तुटवडा आहे किंवा टंचाई आहे त्याला अजून जास्त ती कृत्रिम टंचाई निर्माण करत आहे. आणि त्यामागच्या हा मागे गोगोराईमध्ये ही 1 एप्रिलला
सिलेंडर वितरण झाले होते, यांच्याकडे ते सिलेंडरची गाडी आली होती. 1 एप्रिल नंतर काल 21 एप्रिलला यांनी इथे गोगोराईमध्ये सिलेंडर वाटप केले. तर हे होम डिलिव्हरीने देता ते गर्दी निर्माण करतात आणि ह्या गर्दीमध्ये किंवा क्राऊडमध्ये कोणताही न्याय मिळत नाही आणि कोणत्याही गोष्टीची आपण शहानिशा करू शकत नाही. आणि अशाच परिस्थितीचा फायदा घेऊन, कारण तिथे समजा कोणाला आपण OTP विचारला तर हा OTP त्यांनी सांगितला तो बरोबर आहे किंवा नाही, किंवा त्याच्या मोबाईलमध्ये आलेला त्याच्या शहानिशा न करता ते तिथे काही लिहून घेतात. आणि ह्या आता त्यांना जे समजा चौकशी झाली तर ते काय उत्तर देतील की बाबा लोकांनी सांगितलं तो लिहिला, आता तेवढ्या गर्दीमध्ये 200 300 500 लोकांच्या गर्दीमध्ये आम्ही त्याची शहानिशा करत नाही की हा त्यांनी सांगितलेला OTP बरोबर आहे किंवा नाही, तर याला आम्ही जबाबदार नाही असं कदाचित ते उत्तर देतील. आणि हाच खरा त्याचा डाव आहे आणि या प्रकारे ते लोकांची फसवणूक करत आहेत. आणि याचा फायदा घेऊन ते लोक समजा 50% लोक ते इथे वाटत असतील किंवा 50 ते 60% इथे वाटवतात आणि वाटतात सिलेंडर, आणि 25 ते 30% जे सिलेंडर आहेत ते काळाबाजारी करत आहेत. ते बाहेरच विकून टाकतात आणि ते दुप्पट तिप्पट दरामध्ये त्याची विक्री करतात असा माझा आरोप आहे. तर करिता मी या व्हिडिओद्वारे या शासनाला मी अशी विनंती करतो, प्रशासनाला अशी विनंती करतो की या प्रकरणाचा शोध लावावा आणि लवकरात लवकर हे असा प्रकार थांबवावा आणि लोकांना सुरळीत पुरवठा करावा, ही माझी नम्र आणि कडकडीची विनंती आहे. आणि लवकरात लवकर समजा हे 2 ते 3 दिवसात या प्रकरणाच्या यांनी सोक्षमोक्ष लावला नाही आणि या अशा प्रकारच्या ब्लॅक मार्केटीवर आणि हे जे एजन्सीच्या जे हे मनमर्जीपणा जो चालला आहे त्याला थांबविलं नाही तर आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय जनतेला काही पर्याय नाही. मी हात जोडून परत एकदा प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी कृपया हा प्रकार थांबवावा. आणि जे हे शोषण होत आहे, जे समजा जो लोक एजन्सीवर येऊ शकत नाही, रांगेत कसे जे आजारी लोक असतील, 70 वर्षाचा जो वृद्ध असेल तो का दिवसभर सकाळपासून ह्या एवढ्या 42 डिग्री टेम्परेचरमध्ये दिवसभर रांगेत लागून त्यालाही सिलेंडर मिळणार नसेल तर तो त्यांनी मरावा का? तर लोकांना मारण्याचा शासनाचं धोरण आहे का? हाच माझा एक प्रश्न आहे. आणि कृपया प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन याचं निवारण करावं, ही एवढीच विनंती आहे. नाहीतर याचे गंभीर परिणाम होतील आणि आम्हाला ह्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल आणि उग्र आंदोलन करावं लागेल. त्याकरिता प्रशासनाने परत या गोष्टीकडे लक्ष द्यावं. अनुसूचित जाति यानी SC उपवर्गीकरण का मुद्दा एक बार फिर गर्माता नजर आ रहा है. महाराष्ट्र के पूर्व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले ने इस मामले में आक्रामक रुख अपनाते हुए सरकार को चेतावनी दी है. उन्होंने साफ कहा है कि अगर सरकार ने अपनी भूमिका स्पष्ट नहीं की तो राज्य भर में तीव्र आंदोलन छेड़ा जाएगा. इसी कड़ी में 25 अप्रैल को गोंदिया में बड़े आंदोलन का ऐलान किया गया है, जिसमें करीब 7,000 लोगों के शामिल होने का दावा किया गया है. दरअसल सुप्रीम कोर्ट द्वारा SC उपवर्गीकरण का अधिकार राज्यों को दिए जाने के बाद राजनीतिक हलचल तेज हो गई है. लेकिन बडोले का आरोप है कि राज्य सरकार इस मुद्दे पर ठोस कदम उठाने में नाकाम रही है. उन्होंने कहा कि सरकार को अपनी स्पष्ट भूमिका जनता के सामने रखनी चाहिए और इस विषय पर किसी भी तरह की लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज उपवर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये बोलताना एवढंच सांगायचं आहे की एक तर वस्तुनिष्ठ आणि सांख्यिकीय डेटा जर बदर समितीनं जर ठेवला असेल, कारण सरकारनं त्याच्यामध्ये जो GR काढला 10 एप्रिल 2026 ला जो GR काढला त्याच्यामध्ये फक्त 5च दिवस दिले गेले होते का 5 दिवसामध्ये तुम्ही सगळे तुम्हाला जे काय वाटते अपेक्षित ते तुम्ही सरकारच्या इथं पोर्टलवर तुम्ही पाठवा. परंतु काय म्हणायचं त्या अहवालात काय म्हटलं तेच जर माहित नसेल तर ते अहवाल कसे पाठवणार हा मोठा विषय. आणि म्हणून आमची मागणी या माध्यमातून या ठिकाणी एवढीच आहे की हा अहवाल एकतर सर्वत्र केला पाहिजे, हा अहवाल लोकांच्या पुढे आला पाहिजे आणि त्या अनुषंगानं वस्तुनिष्ठ डेटा जर लोकांच्या पुढे आले आणि कोणत्या जातीला किती आरक्षण दिलं गेलं आहे, कोणत्या जातीला काय काय त्याच्यामध्ये दिलं गेलं आहे, या सगळ्या गोष्टी समाज माध्यमांच्या पुढे लोकांच्या पुढे आल्या त्याच्यानंतरच त्याच्यावर सरकार कार्यवाही जी काय करायची ते अपेक्षित आहे. अदरवाईज त्याच्यातला मूळ हेतू आहे का माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करता येत नाही कारण तो एक संघ आहे.
सर्वोच्च न्यायालयानं जो 1 ऑगस्ट 2024 ला निर्णय दिला असेल त्या निर्णयाच्या विरोधामध्ये संसदेमध्ये पण कायदा करून घेतला पाहिजे का बाबा हा उपवर्गीकरण करतायत ना, म्हणजे विषयच मार्गी लागू शकतो. राज्य सरकारला जर वाटत असेल तर त्या बाबतीमध्ये त्यांनी हा जो सांख्यिकी आणि वस्तुनिष्ठ डेटा हा सार्वजनिक करावा या आणि त्याच्यानंतरच याच्यावर जी कार्यवाही त्यांना वाटते अपेक्षित ती जनतेपुढे येऊ द्यावी. आणि दुसरं त्याच्यातलं महत्वाचं आहे की बदर समितीनं कोणत्याही एकाही 59 जातीमधल्या कोणत्याही माणसाला कोणत्याही राजकीय सामाजिक इतर क्षेत्रात काम करणारी लोक आहेत त्यांच्या कधी बैठका घेतल्या नाही, विभागनीय त्यांना कुठं बोलवण्यात आलं नाही, तो पण हे केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट 340 अनुच्छेद प्रमाणे जेव्हा म्हटलेलं आहे 341 प्रमाणे का भारतीय संविधानामध्ये त्याच्या परिच्छेदातच आहे का अनुसूचित जातीचे जे काही विषय असतील ते अनुसूचित जातीय आयोग केंद्रातला संविधानिक आयोग निर्माण केला गेला आहे. राज्यात संविधानिक आयोग निर्माण असताना त्या आयोगाला बाजूला सारून तिथं वैधानिक आयोग एक केला गेला न्यायमूर्ती बदर यांच्या अध्यक्षतेखाली. ते पण चूक आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सरकारला विनंती करण्यासाठी त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी का हा जो आयोग आहे बदर समितीने जो अहवाल दिला या अहवालाला विरोध दर्शवण्यासाठी या अहवालामध्ये जे काय असेल तो आयोग सार्वजनिक करण्याच्या दृष्टीनं आम्ही 25 तारखेला म्हणजे 25 एप्रिल 2026 ला गोंदियामध्ये एक मोठा आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. साधारणतः त्याच्यामध्ये 7,000च्या जवळपास लोक असतील आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात गोंदिया जिल्ह्यातून आपण करत आहोत आणि त्या आंदोलनामध्ये साधारणतः 7,000 पेक्षा जास्त लोक असतील आणि हा मला वाटते जयस्तंभ आंबेडकर चौकामध्ये हा आपण आंदोलन करणार आहोत आणि त्यानंतर आपण जे काही सरकारला निवेदन आहे ते दिल्या जातील. अडाल की 6 वर्षीय दिव्यांग बालिका सानवी विष्णु नान्ने की पीड़ा ने प्रशासन को झकझोर दिया है. उसकी कहानी सुनकर डॉक्टर प्रशांत पडोले भावुक हो गए. मंगलवार 21 अप्रैल को विश्राम भवन में हुई मुलाकात के दौरान सांसद स्वयं सीढ़ियों पर बैठ गए और बच्ची के माता पिता की पूरी व्यथा सुनी. इस दौरान मौजूद लोग भी भावुक हो गए. सानवी जन्म से ही न बोल सकती है और न ही अपने पैरों पर खड़े हो सकती है. सामान्य जीवन जीना उसके लिए संभव नहीं है. उसके माता पिता लंबे समय से इलाज और सरकारी सहायता के लिए अस्पतालों और सरकारी दफ्तरों के चक्कर लगा रहे हैं. जिला अस्पताल से सानवी को 75% दिव्यांगता का प्रमाण पत्र मिला है, लेकिन वह अस्थायी होने के कारण उसे सरकारी योजनाओं का लाभ नहीं मिल पा रहा है. इसी वजह से परिवार को लगातार कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है. मामले की गंभीरता को देखते हुए सांसद पडोले ने तुरंत जिला शल्य चिकित्सक डॉक्टर संदीप गजभिये से संपर्क कर सानवी के मामले में त्वरित कार्रवाई के निर्देश दिए. उन्होंने आश्वासन दिया कि जिले के अन्य दिव्यांगों की समस्याओं के समाधान के लिए वे स्वास्थ्य मंत्री से बात करेंगे. केरोसिन की बिक्री को मिल रहे प्रतिशत को ध्यान में रखते हुए तथा उपलब्धता और निर्धारित कोटा के अनुसार अब नागरिकों को केरोसिन का वितरण किया जाएगा. इसके लिए जिले को मार्च और अप्रैल माह के लिए 27 किलोलीटर केरोसिन का कोटा मंजूर किया गया है. सभी केरोसिन विक्रेताओं से अपील की गई है कि वे केरोसिन उठाकर उसका वितरण सुनिश्चित करें. प्रत्येक राशन कार्ड पर 3 लीटर केरोसिन उपलब्ध कराया जाएगा. अंत्योदय अन्न योजना और प्राथमिकता परिवार योजना के राशन कार्ड धारकों को प्राथमिकता दी जाएगी. साथ ही उपलब्धता के आधार पर श्वेत राशन कार्ड धारकों को भी केरोसिन दिया जाएगा. जिन परिवारों के पास राशन कार्ड नहीं है उन्हें भी उपलब्धता के अनुसार केरोसिन वितरण के लिए पात्र माना जाएगा. केरोसिन का वितरण अप्रैल में किया जाना है, इसलिए वितरकों के लिए केरोसिन उठाना अनिवार्य किया गया है. 20 अप्रैल 2026 को महाराष्ट्र के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले के नियोजित दौरे के मद्देनजर कानून सुव्यवस्था सुचारू रखने के उद्देश्य से भंडारा पुलिस ने एहतियातन कदम उठाया. किसी प्रकार की अनुचित घटना न घटे इसके लिए कम्युनिस्ट पार्टी के भंडारा जिला सचिव कॉमरेड युवराज उके, ऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन के प्रदेशाध्यक्ष कॉमरेड शुभम चोपकर तथा AISF भंडारा जिला उपाध्यक्ष प्रणय बटवाई को युवराज उके के निवास स्थान पर
कर नजरकैद किया गया। इस कार्रवाई के बाद कम्युनिस्ट पार्टी और ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशन के पदाधिकारियों द्वारा तीव्र नाराजगी व्यक्त की गई है। संबंधित नेताओं ने आरोप लगाया है कि सामान्य जनता के हक और अधिकार के लिए लड़ने वाले कार्यकर्ताओं पर दमन किया जा रहा है और लोकतांत्रिक अधिकारों का हनन हो रहा है। अवैध रेत तस्करी के खिलाफ कार्रवाई तेज करते हुए गोबरवाही पुलिस ने बड़ी सफलता हासिल की है। पेट्रोलिंग के दौरान पुलिस ने बिना परमिट रेत ले जा रहे ट्रैक्टर को पकड़कर करीब 6,06,000 रुपए का माल जब्त किया और आरोपी को हिरासत में लिया। जानकारी के अनुसार पुलिस टीम जब मौजा चिखली से आलेसुर रोड पर गश्त कर रही थी, तभी एक सिल्वर रंग का आयशर ट्रैक्टर क्रमांक MH40 DE 5141 संदिग्ध हालत में रेत परिवहन करते हुए नजर आया। पुलिस ने तुरंत वाहन को रुकवाया और जांच की। पूछताछ में चालक के पास रेत परिवहन का कोई वैध परमिट नहीं मिला। के बाद पुलिस ने चालक सीतेकसा निवासी वासुदेव शालिकराव आहा के उम्र 34 वर्ष को हिरासत में लेकर कार्रवाई की, जिसमें जब्त किया गया माल में ट्रैक्टर और ट्रॉली ऐसे कुल कीमत 6,06,000 रुपए का माल जब्त किया। मामले में विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। इस पूरी कार्रवाई की शिकायत पुलिस हवलदार मंगेश पेंदाम द्वारा दर्ज कराई गई है और आगे की जाँच जारी है। भंडारा स्थित जेएम पटेल जूनियर कॉलेज के कक्षा 11वीं साइंस बी का सत्र 2025-26 का परिणाम घोषित कर दिया गया है। इस बार भी छात्रों ने उत्कृष्ट प्रदर्शन करते हुए कॉलेज का नाम रोशन किया, जिसमें माहिन इमरान बेग मिर्जा ने 499 अंक यानी 83.17% हासिल कर प्रथम स्थान प्राप्त किया। वहीं आकांक्षा दिनेश कौले 496 अंक 82.67% के साथ दूसरे स्थान पर रही, जबकि रिजवान इमरान खान ने 494 अंक 82.33% लेकर तीसरा स्थान हासिल किया। कॉलेज प्रबंधन और शिक्षकों ने सभी सफल विद्यार्थियों को बधाई देते हुए उनके उज्जवल भविष्य की कामना की है। इस उत्कृष्ट परिणाम से कॉलेज में खुशी का माहौल है और विद्यार्थियों के परिश्रम की सराहना की जा रही है।